श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माघ महिन्यामध्ये येणाऱ्या गणेश जयंतीबद्दल संपूर्ण माहितीही घेणार आहोत. माघ महिन्यात येणारी ही गणेश जयंती यावर्षी कधी आहे, त्याचप्रमाणे या गणेश जयंतीचा मुहूर्त काय आहे आणि ही गणेश जयंती आपण का साजरी करतो, त्यासोबतच आपल्याला या गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा सेवा ही कशी करायची आहे, कोणती सेवा करायची आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना विद्या अभ्यासामध्ये यश मिळेल. त्याचप्रमाणे जर तुम्ही कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत असाल, मग ती 10वी 12वी असो किंवा MPSC असो किंवा कुठलीही स्पर्धात्मक परीक्षा असो, या सर्व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांनी गणेश जयंतीला गणपती बाप्पांची कशी सेवा करायची, कोणता उपाय करायचा, जेणेकरून या सेवेमुळे आणि हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होईल आणि त्यांना घवघवीत यशही मिळेल, याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि म्हणूनच हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्या मुलांना त्यांच्या परीक्षेमध्ये यश मिळावं असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं आणि म्हणूनच हा व्हिडिओ खास विद्यार्थ्यांसाठीच आहे. त्यामुळे हा महत्त्वपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की आपल्याला गणेश जयंतीला गणपती बाप्पांची पूजा ही कशी करायची आहे आणि कोणता उपाय हा आपल्याला करायचा आहे. गणपती बाप्पा ही देवता आपल्या सर्वांची लाडकी देवता आहे आणि तसंच गणपती बाप्पा ही विद्येची सुद्धा देवता आहे. कुठल्याही महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करण्याआधी गणपती बाप्पांचे स्मरण हे केले जाते आणि गणपती बाप्पांचेच पूजन हे केले जाते. आणि म्हणून गणेश जयंतीला आपण मी सांगितल्याप्रमाणे जर सेवा केली, मी सांगितल्याप्रमाणे जर उपाय केला, तर तुमच्यासुद्धा प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनासुद्धा खास करून आता 10वी आणि 12वीच्या परीक्षा या सुरू होणार आहेत, तर त्या विद्यार्थ्यांनी मी जी सेवा सांगणार आहे, ही सेवा आणि हा उपाय जर विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासासोबत जर केला, तर त्यांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे परीक्षेमध्ये यश हे नक्की मिळेल. पण परीक्षेमध्ये पास होण्यासाठी आपल्याला नुसता उपायच नाही करायचा, तर त्यासोबत आपला अभ्याससुद्धा तितकाच प्रामाणिकपणे आपल्याला करायचा आहे. अभ्यास करण्याला कुठेही पर्याय हा नाही. आणि परीक्षा सुरू होण्याआधी गणेश जयंतीला हा उपाय तुम्ही, ही सेवा तुम्ही नक्की करा, म्हणजेच तुम्हाला तुमच्या अपेक्षेप्रमाणे यश मिळेल आणि परीक्षेच्या आधीच तुम्हाला गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा सुद्धा मिळेल. चला तर मग आता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि सर्वात आधी जाणून घेऊया की यावर्षी गणेश जयंती ही कधी आहे. आपल्या हिंदू धर्मानुसार माघी चतुर्थीला गणपती बाप्पांचा जन्म हा झाला आहे आणि म्हणूनच मराठी महिन्यानुसार आपण माघ महिन्यातील शुक्ल चतुर्थीचा दिवस हा गणेश जयंती म्हणून साजरा करत असतो. त्याचप्रमाणे माघी गणेश जयंतीचा हा दिवस विनायकी चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी म्हणून सुद्धा ओळखला जातो. तर यावर्षी ही माघी गणेश जयंती आहे 13 फेब्रुवारी 2024ला मंगळवारी आणि ही चतुर्थी सुरू होणार आहे 12 फेब्रुवारीला 5:44 संध्याकाळी आणि ही चतुर्थी संपणार आहे 13 फेब्रुवारीला 2:41. गणपती बाप्पांचे एकंदरीत 3 अवतार हे मानण्यात येतात. या 3 अवतारांचे जन्मदिवस वेगवेगळे आहेत. पहिला वैशाख पौर्णिमेचा पुष्टीपती विनायक जयंतीचा दिवस, दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा पार्थिव गणेश जन्मदिवस आणि तिसरा माघ शुक्ल चतुर्थीचा श्री गणेश जयंतीचा दिवस. 14 अविद्या 64 कलांच्या अधिपती असलेल्या गणपती बाप्पांचा माघ महिन्यातील जयंती उत्सव हा 13 फेब्रुवारीला आहे. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील विनायकी चतुर्थी श्री गणेश जयंती म्हणून ओळखली जाते. हा उत्सव माघी गणेशोत्सव म्हणून साजरा केला जातो. आपण ज्याप्रमाणे भाद्रपद महिन्यातील चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्यानंतर गणपती बाप्पांना उकडीच्या मोदकांचा नैवेद्य हा दाखवत असतो, त्याचप्रमाणे माघ महिन्यातील या गणेश जयंतीला गणपती बाप्पाला तिळाच्या लाडवांचा किंवा तिळाच्या मोदकांचा नैवेद्य हा दाखवला जातो आणि म्हणूनच या माघी गणेश जयंतीला आपण तिलकुंद चतुर्थी असं सुद्धा म्हणत असतो. त्याचप्रमाणे या दिवशी धुंडीराज व्रत हे सुद्धा करण्यासाठी सांगितले जाते. याबाबत स्कंद पुराणामध्ये एक कथाही सांगितली आहे. ती अशी की या दिवशी गणेशाने नरांतक राक्षसाला ठार मारले आहे. त्यासाठी त्याने कश्यपाच्या पोटी विनायक नावाने अवतार घेतला, म्हणून ही माघी गणेश जयंती म्हणून आपण साजरी करत असतो. या दिवशी उपवास करून धुंडीराज गणेशाला तीळ आणि साखरेचे मोदक करून हे त्याला नैवेद्य म्हणून दाखवले जातात. तर याप्रमाणे आपण यावर्षी माघी गणेश जयंती ही कधी आहे आणि तिचं महत्त्व काय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती ही बघितली आहे. तर आता आपण बघूया की या गणेश जयंतीला आपल्याला गणपती बाप्पांची सेवा ही कशी करायची आहे, कोणता उपाय हा करायचा आहे, याबद्दल आता आपण संपूर्ण माहिती ही घेऊया. तर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, तर सकाळी लवकर उठायचं आहे आणि लवकर उठल्यानंतर आपलं स्नान वगैरे करून झाल्यानंतर आपल्या
आपल्याला गणपती बाप्पांचे षोडशोपचार पूजन हे करायचे आहे। आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे त्या मूर्तीला हळद, कुंकू, अक्षता हे अर्पण करायचे आहे, फूल सुद्धा अर्पण करायचं आहे आणि त्याचप्रमाणे दिवा अगरबत्ती ही सुद्धा आपल्याला लावून घ्यायची आहे। आणि त्यानंतर आपली जी मुलं आहे त्या मुलांकडून आपल्याला या दिवशी गणपती अथर्व शीर्षाची 21 आवर्तनही म्हणून घ्यायची आहे। या गणपती अथर्व शीर्षाच्या 21 आवर्तनांना मोजून अर्धा तासा लागत असतो। आणि तुमच्या मुलांना जर ही गणपती अथर्व शीर्षाची आवर्तनं म्हणता येत नसतील तर तुम्ही ती यूट्यूबला सर्च करून सुद्धा लावू शकता। आणि जर तुमची मुलं मोठी असतील तर ती 21 आवर्तनं स्वतः म्हणू शकता। ही 21 आवर्तनं करताना आपल्याला फलश्रुती ही सगळ्यात शेवटच्या आवर्तनालाच म्हणायची आहे। या गणपती अथर्व शीर्षाचे आवर्तन करत असताना आपल्याजवळ आपल्याला 21 दुर्वाया घ्यायच्या आहे। आणि गणपती अथर्व शीर्षाचं एक आवर्तन हे सुरू असताना आपल्या मुलांच्या हातामध्ये एक दुर्वाही आपल्याला त्यांच्या हातामध्ये द्यायची आहे आणि ते गणपती अथर्व शीर्षाचं एक आवर्तन हे त्यांना म्हणण्यासाठी सांगायचं आहे। आणि ते आवर्तन म्हणून पूर्ण झाल्यानंतर ती जी दुर्वा आहे ती गणपती बाप्पांना त्यांना अर्पण करायलाही सांगायची आहे। याप्रमाणे पहिलं आवर्तन झालं की एक दुर्वा वाहिली, दुसरं आवर्तन झालं की दुसरी दुर्वा वाहिली, तिसरं आवर्तन झालं की तिसरी दुर्वा वाहिली, याप्रमाणे संपूर्ण 21 आवर्तनं हे आपले म्हणून झाल्यानंतर पूर्ण 21 दुर्वा या आपल्या गणपती बाप्पाला अर्पण या केल्या जातील। 21व्या आवर्तनाला आपली शेवटची 21वी दुर्वा ही आपल्याला गणपती बाप्पाला अर्पण ही करायची आहे। म्हणजेच की श्री गणपती अथर्व शीर्षाच्या प्रत्येक आवर्तनाला एक याप्रमाणे आपल्याला 21 दुर्वा या गणपती बाप्पाला अर्पण या करायच्या आहेत। या ज्या दुर्वा आहेत त्या आपल्याला गणपती बाप्पांच्या डोक्यावर या अर्पण करायच्या आहेत। ही सेवा हा उपाय करत असताना तुम्हाला तुमच्या मुलांजवळ बसायचं आहे आणि त्यांच्याकडनं ही सेवा पूर्ण करून घ्यायची आहे। आणि ह्या सेवेला तुम्हाला सकाळी वेळ मिळाला तर सकाळी करा, नाही तर संध्याकाळी जर केली तरी सुद्धा चालेल। आणि त्यानंतर काय करायचं आहे तर 2 आपट्याची पानं ही घ्यायची आहे आणि 2 पांढऱ्या रुईची फुलं घ्यायची आहे। आणि ही जी काही दुर्वा या ज्या काही आपण 21 दुर्वा गणपती बाप्पांच्या डोक्यावर अर्पण या केल्या आहे त्या घ्यायच्या आहे। आणि ही 2.5 आपट्याची पानं, 2 पांढऱ्या रुईची फुलं आणि गणपती बाप्पांना अर्पण केलेल्या या 21 दुर्वा मुलांना त्यांच्या उजव्या हातामध्ये धरायला सांगायचे आहेत। आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या मुलांना आपण गणपती अथर्व शीर्ष हे एकदा म्हणायला सांगायचे आहे। आणि त्यानंतर या 21 दुर्वांची आणि त्या 2.5 पानांची त्याचप्रमाणे त्या रुईच्या फुलांची आपल्याला एका लाल रंगाच्या कापडामध्ये बांधून त्याची छोटीशी अशी पिशवी बनवायची आहे। आणि ही पिशवी नेहमी अभ्यास करताना आपल्या मुलांच्या आसनाखाली आपल्याला ठेवायची आहे। यामुळे काय होईल की मुलं जे काही अभ्यास करतील तो त्यांच्या लक्षामध्ये राहील आणि परिणामी त्यांनी केलेल्या अभ्यासामुळे त्यांना परीक्षेमध्ये यश हे मिळेल। या 21 दुर्वा, 2.5 आपट्याची पानं आणि पांढऱ्या रुईची फुलं हातामध्ये घेऊन एकदा आपल्या मुलांनी श्री गणपती अथर्व शीर्ष हे पठण केल्यानंतर गणपती बाप्पांना तिळाच्या लाडवांचा किंवा मोदकांचा नैवेद्य हा दाखवायचा आहे आणि गणपती बाप्पांची आरती ही करायची आहे। आणि हे सर्व करून झाल्यानंतर शेवटी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की विद्या अभ्यासामध्ये यश हे मला मिळू दे, माझी इच्छित ध्येयपूर्ती ही होऊ दे, मला या परीक्षेमध्ये यश हे मिळू दे, माझी विद्याभ्यासामध्ये प्रगती ही होऊ दे, अशी प्रार्थना गणपती बाप्पांना आपल्याला हात जोडून करायची आहे। तर याप्रमाणे आपल्याला गणेश जयंतीला हा उपाय ही सेवा करायची आहे। विशेष करून जे उच्च श्रेणीच्या पदाच्या परीक्षा आहेत, MPSC, UPSC, त्याचप्रमाणे क्लास 1 क्लास 2च्या ज्या काही परीक्षा स्पर्धा परीक्षा असतात त्यांनी सुद्धा हा उपाय जरूर करावा। त्यांनी सुद्धा गणेश जयंतीला गणपती बाप्पांची ही सेवा जरूर करावी। आणि ही सेवा करत असताना उपवास मुलांनी केलाच पाहिजे असं सुद्धा काही जरुरी नाही। उपवास नाही केला तरी सुद्धा चालेल। कुठल्याही परीक्षेमध्ये यश मिळण्यासाठी ही परिणामकारक अशी सेवा आहे, कारण प्रयत्नांना आपल्या भाग्याची जोड असल्याशिवाय यशाची माळ ही आपल्या गळ्यामध्ये पडत नाही। आणि म्हणून कधी कधी खूप प्रयत्न करून सुद्धा एखाद्या परीक्षेमध्ये यश मिळत नसेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा, म्हणजेच गणपती बाप्पांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल आणि तुम्हाला तुमच्या अपेक्षेप्रमाणे यश हे मिळेल। तर याप्रमाणे तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मी गणेश जयंतीला आपल्या मुलांना भरघोस यश हे मिळावं याकरता, त्याचप्रमाणे त्यांची विद्या अभ्यासामध्ये प्रगती व्हावी याकरता, केलेला अभ्यास लक्षात राहावा यासाठी, त्यांची बुद्धी ही तल्लख व्हावी यासाठी गणेश जयंतीला कोणता उपाय करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती ही सांगितली आहे। त्याचप्रमाणे गणेश जयंती कधी आहे आणि गणेश जयंती ही आपण का साजरी करत असतो याबद्दल सुद्धा मी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली आहे। आणि आता या छोट्याशा माहितीसोबत आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूया। चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सुद्धा जरूर करा, म्हणजेच ही महत्त्वपूर्ण माहिती इतरांपर्यंत सुद्धा पोहोचेल आणि त्याचा उपयोग इतरांना सुद्धा होईल। आणि प्रत्येक आईने आपला मुलगा लहान असो मोठा असो प्रत्येक मुलाकडनं ही सेवा नक्की करून घ्या। आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।